नमस्कार मित्रांनो. ज्ञानेश्वरीचे खरे नाव आपल्याला माहिती आहे का? तर ज्ञानेश्वरीचे खरे नाव आहे भावार्थ दीपिका. ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतः त्याला भावार्थ दीपिका असं म्हटलं आहे. आणि भावार्थ दीपिकेचा अर्थ काय होतो? तर कुरुक्षेत्रावरती भगवंताला गीतेचा जो भावार्थ अभिप्रेत होता तोच त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपामध्ये इकडे नेवासाला प्रगट केला. माऊलींनी हा भावार्थ प्रगट केला आणि हा दीपिकेसारखा आहे, म्हणजे दिव्यासारखा आहे, जो आजही लोकांना, भक्तांना, संतांना, सर्वांना दिव्यासारखा मार्गदर्शक ठरतो आहे, ठरणार आहे. म्हणून भावार्थ दीपिका हे ज्ञानेश्वरीचे खरे नाव आहे. आणि माऊलींनी त्या भावार्थ दीपिकेला प्रगट केलं म्हणून मग तिला पुढे ज्ञानेश्वरी असं म्हटलं गेलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. नमस्कार. नमस्कार मित्रांनो. ज्ञानेश्वरीचे खरे नाव आपल्याला माहिती आहे का? तर ज्ञानेश्वरीचे खरे नाव आहे भावार्थ दीपिका.